आपले सर्वांचे गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांना सादर प्रणाम. आणि त्यांनी जे आपल्याला नारद भक्ती सूत्राविषयी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय सोप्या रूपामध्ये आपल्याला समजेल अशा पद्धतीनं नारद भक्ती सूत्राचं आपल्याला प्रवचन दिलेलं आहे. तर त्या प्रवचनावर आपल्याला आज त्याचं साररूप मराठी भाषेमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर प्रेम काय आहे? तर प्रेम ही जीवनाची मागणी आहे. प्रत्येक जण जो जीवन जगतो त्या प्रत्येकाची मागणी आहे प्रेम. पण ह्या प्रेमामुळेच काय काय होते बघा जीवनामध्ये. परेशानी येते प्रेमामुळं, समस्या निर्माण होतात, वेदना येतात, दुःख येतंय, बंधन येतंय. आणि याची गंमत अशी आहे, समजा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तर ते मोहाचं कारण बनते. एखाद्या वस्तूवर प्रेम केलं तर ते लोभाचं कारण बनते. आणि आपली जी स्थिती आहे आजची, त्या स्थितीवर जर आपण प्रेम केलं तर ते अहंकाराचं कारण बनते. आणि आपलेपणा जो आहे, अवेअरनेस म्हणतो आपण त्याला, आपलेपणा जर मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात झाला तर ईर्ष्या निर्माण होते. म्हणजेच आपल्या जीवनात आपल्याला जे जे नको आहे ते सगळं कशामुळे होते? प्रेमामुळे होते. आणि आता हे काय आहे? तर हे प्रेमामुळे होणारे अनिष्ट आहेत. तरीही पण आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपण शोध कशाचा घेतो? तो म्हणजे फक्त प्रेमाचा शोध घेतो. आणि मग इष्ट काय होते? प्रेमामुळे इष्ट काय होते? हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपला जो प्रेमाचा शोध आहे तो कसा आहे? तर आपल्याला कसं प्रेम पाहिजे? शुद्ध प्रेम पाहिजे, विकार रहित प्रेम पाहिजे. आणि त्याचाच आपण जीवनभर शोध घेतो. बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे ना? जीवनभर आपण त्याचाच शोध घेतो. मग आता हे कसं मिळेल? तर ह्यासाठी आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. तर आपण हे सगळं करतो. प्रेम म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हे मिळवण्यासाठी, जे विकाररहित आणि शुद्ध प्रेम आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर प्रेमाची जी रूपांतरण आहे तो भक्तीमध्ये झालं पाहिजे. तर मग आपल्याला हे मिळेल. तर मग आता इथे महर्षी नारद काय म्हणतात, की प्रेम काय आहे ह्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. मग आता मी तुम्हाला भक्ती म्हणजे काय हे सांगतो. तर मग तिथे काय म्हणलेलं आहे सुरुवातीला, की भक्तीची व्याख्या करणं जवळपास अशक्य आहे. आणि साध्या सुध्यांना तर ते जमलंच नाही. फक्त नारद महर्षी जे आहेत ते त्याचे अधिकारी आहेत, म्हणून त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. तेच फक्त त्याची व्याख्या करू शकतात आणि त्यांनी ती केलेली आहे. तर मग काय म्हणलेलं आहे? भक्ती म्हणजे काय? तर परम प्रेम रूप म्हणजे भक्ती. आणि त्यालाच आपल्या सोप्या भाषेत गुरुजींनी काय म्हणलेलं आहे, की प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती. मग आता ही भक्ती कशी आहे? कशी ओळखायची? तर ही कशी आहे? अमृत स्वरूप आहे. भक्ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. मग आता ही भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये आणली तर त्याचा आपल्याला काय फायदा आहे? त्याचं बेनिफिट काय आहे? कारण जोपर्यंत आपल्याला त्याचं बेनिफिट नाही समजणार तोपर्यंत आपण त्याच्या आतमध्ये उतरत नाही. प्रेम
आपण करतो, पण प्रेमाविषयी जाणून घेतलेलं नाही. आणि जोपर्यंत आपण प्रेमाविषयी जाणून घेत नाही, तोपर्यंत भक्ती म्हणजे काय हे आपल्याला समजणार नाही. आणि ह्या ठिकाणी गुरुजी काय म्हणतात, की प्रेम करणं सोपं आहे. जसं झोपणं सोपं आहे, तसं प्रेम करणं सोपं आहे. पण प्रेमाविषयी जाणून घेणं, झोपेविषयी जाणून घेणं अति कठीण आहे. आणि मग ते जाणून घेण्यासाठी हे नारद भक्ती सूत्र आहे, ह्याचं श्रवण मनन आपल्याला करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय म्हणलेलं आहे, तर भक्ती काय आहे, तर ती परम प्रेम रूप, म्हणजेच प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती आहे. तर मग आता ही भक्ती आपल्या जीवनामध्ये, आणि ती आपल्या आतमध्ये आहे, त्याला काय कुठून बाहेरून आणायचं नाही, आतमध्ये आहे. तिला फक्त ज्ञानाच्या माध्यमातून भक्तीला आपल्याला वृद्धिंगत करायचं, जागृत करायचं आहे. मग आता ही केल्यानंतर आपला फायदा काय होईल, काय बेनिफिट आहे आपल्याला त्याचं, तर सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण सिद्ध होतो. सिद्ध होतो म्हणजे काय, नेहमी तयार राहतो, आपली सजगता नेहमी जागृत राहते, आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही पडत. तर सिद्ध प्राप्त होतो आपण, सिद्ध पुरुष बनतो आपण. हा एक फायदा आहे. आणि दुसरा आहे ते म्हणजे तृप्ती. जीवनामध्ये तृप्ती जी आहे ती पूर्णपणे झलकते. तृप्ती जी आहे आपल्या जीवनामध्ये ती येते. आणि दुसरं काय आहे म्हणजे अमृत प्राप्ती होते. अमृत प्राप्ती म्हणजे काय, की आपल्याला आपला जो आपली चेतना आहे, तो चेतनेचा जिवंतपणा जो आहे तो कायम राहतो. कुठेही आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये कुठेही आपण कमी नाही पडत, कुठल्याही प्रकारची कमतरता आपल्यामध्ये राहत नाही. म्हणून आपण भक्तीला अनुसरलं पाहिजे, असं आपल्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे. मग ही भक्ती जी आहे, तर ही कशी आहे, अनुभवायची वस्तू आहे, ही सांगायची वस्तू नाही आहे. ही कशी आहे, अनुभवाची वस्तू आहे. आणि जो अनुभवतो तो कसा होतो, धन्य होतो. मग आता ह्यासाठी मग काय केलं पाहिजे, तर आपले विचार, चिंतन, दृष्टी, त्यानंतर रस, छंद, हे जे आपल्या जीवनाचे वेगवेगळे भाग आहेत, हे कोणाविषयी असले पाहिजे, त्या गुरुविषयी, त्या ईश्वराविषयी. आपल्यामध्ये राग आला, द्वेष आला, तर तो कुणाशी केला पाहिजे, ज्याच्याशी आपली भक्ती झालेली आहे त्या ईश्वराशी, त्या गुरुशी आपण केला पाहिजे, आहे की नाही? तर मग आता ही भक्ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि ती दृढ होण्यासाठी, आपल्यामध्ये दृढता आली पाहिजे, ती टिकली पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, काय करू नये, हे पण सांगितलेलं आहे. तर मग त्यासाठी काय करू नये, तर स्त्री, स्त्री म्हणजे स्त्री लिंगानं स्त्री नाही, तर स्त्री हा जो भाव असतो, आहे की नाही, तर त्याचं सेवन नाही केलं पाहिजे, आहे की नाही? स्त्री भावाचं सेवन नाही केलं पाहिजे. धन आहे, तर धनाचा अतिरिक्त साठा नाही केला पाहिजे. त्यानंतर नास्तिक आहे, तर नास्तिकांच्या सुद्धा सोबत नाही राहिलं पाहिजे. वैरी आहे, त्याच्या सोबत नाही राहिलं पाहिजे. आणि मग स्त्री चरित्र, धनाविषयीचं चरित्र, नास्तिक चरित्र आणि वैरी चरित्र ह्याचं श्रवण करू नये, हे सांगितलेलं आहे. मग अजून काय करू नये, तर अभिमान, आपल्यामधला अभिमान नसला पाहिजे. अभिमान म्हणजे काय, अहंकार. आपल्यामध्ये जो अहंकार असतो, तो अहंकार जो आहे तो आपला पघळला पाहिजे, तो एकदम द्रवीभूत झाला पाहिजे. म्हणून काय सांगतात, भक्तीमध्ये पिघळून जा. आणि जेव्हा तुम्ही पिघळाल तेव्हाच भक्ती तुमची पूर्ण रूपानं बाहेर अभिव्यक्त होईल. आणि मग दुसरं काय सांगितलंय, दंभ. दंभ म्हणजे काय, दिखावा करणं, जे आपल्याजवळ नाहीये ते उगाचच दाखवण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपण दंभ म्हणतो. तर हे बाळगू नये, आहे की नाही? मग अजून काय करायचं, तर दुःख करायचं नाही, कुणाविषयी द्वेष नाही,
आणि कुठल्याही एखाद्या वस्तू आहे, परिस्थिती आहे, व्यक्ती आहे, तर त्या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये रममान व्हायचं नाही. आणि पुन्हा एक सांगितलंय की उत्साही होऊ नका. उत्साही होऊ नका याचा अर्थ काय आहे माहिती का? की ज्वरीभूत व्हायचं नाही. एखाद्या विषयीचा आपला जो काही क्युरिओसिटी असते आपल्यामध्ये, तर त्या क्युरिओसिटीचा ज्वर आपल्यामध्ये नाही आला पाहिजे. तर तिथे काय सांगितलंय? उत्साही होऊ नका. कुठल्याही प्रकारची मागणी करू नका. आहे की नाही? तर मग आपल्यामध्ये भक्ती जी आहे ती एकदम आपली भक्तीमध्ये आपण रममान होऊ, अकंठ अकंठ आपण त्याच्यामध्ये बुडून जाऊ. आणि मग ते झाल्यानंतर तर ह्याचं लक्षण काय आहे? कसं ओळखायचं? तर मन शांत होते. आपण स्तब्ध होतो आणि आत्मरम होतो. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये रममान होतो. म्हणजेच आपलं मन जे आहे, इकडे-तिकडे फिरणारं मन आहे, ते आत्म्यामध्ये विलीन होऊन जाते आणि मत्त होतो. मत्त म्हणजे काय? नशा. एक प्रकारची नशा चढते आपल्याला. ती नशा कशी आहे माहिती का? की ती दारू पिलेल्या माणसासारखी नशा नाहीये. तर ह्या ठिकाणी कशी नशा पण आहे आणि स्तब्धता पण आहे. स्तब्धता म्हणजे स्थैर्य आहे. नाहीतर दारू पिलेला माणूस लडखडत असतो. आणि ही जी स्थिती आहे, ही स्थिती अतिशय दुर्लभ आहे. म्हणजेच मत्त असणं आणि स्तब्ध असणं. तर ही कुणामध्ये येते स्थिती? जो भक्त आहे फक्त त्याच्यामध्येच ही स्थिती प्राप्त होत असते. इतरांमध्ये ती स्थिती प्राप्त होत नाही. तर मग आता ह्याला आपल्याला टिकवायचं आहे. आपल्या भक्तीला जर टिकवायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर योग्य विश्राम करा. आपल्या मनातली चंचलता घालवून टाका. शांत व्हा. आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर तन्मय झालं पाहिजे. तन्मय म्हणजे काय? गुरु आणि मी एकच आहोत. अनन्य म्हणजे एक व्हायचं. आपल्यातलं जे कर्तापण आहे, ते कर्तापण पूर्णपणे त्याच्या आतमध्ये डिझॉल्व्ह करून टाकायचं. ते जर तुम्ही केलात, तर काय होईल? आपली भक्ती आहे ती दृढ होईल. आणि दुसरं एक सांगितलेलं आहे, ते म्हणजे समर्पण करा. समर्पण केल्याशिवाय भक्ती दृढ होत नाही. म्हणून समर्पण करणं, त्यानंतर त्याग करा. त्यागाचं अनुसरण करा. आता हे एवढं सगळं सांगितलेलं आहे, तर मग अजून काय सांगितलंय? की दररोज साधना करा. आता भक्त म्हणल्यानंतर भक्तीला खरं म्हणलं तर भक्ताला एवढे सारे नियम नसतात. नियमाच्या पलीकडे तो गेलेला असतो. तरीही पण काही नियम आपल्याला पाळावे लागतात. मग त्याच्यात काय सांगितलंय? दररोज साधना करा, दररोज सुदर्शन क्रिया करा, त्यानंतर दररोज पूजा करा, ध्यान करा, जेवणाचे नियम पाळा आणि ह्या जगामध्ये जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. त्यानंतर सत्संग करा. हे सगळं तुम्ही जर केलात तर मग भक्ती दृढ होते. मग आता आपल्याला एवढी मोठी लांबलचक लिस्ट सांगितली, हे करा, ते करा, ते करा, ते करा. मग कसं करायचं? हे करणं तर अतिशय कठीण आहे. बरोबर आहे की नाही? कठीण आहे की नाही? असं सहज साध्य आहे का? अतिशय कठीण आहे. तर मग त्यासाठी काय उपाय सांगितलेला आहे आपल्याला? की महान आत्मा, महापुरुष आणि गुरुच्या सानिध्यामध्ये जा. आणि हे केल्यामुळं काय होईल? तर ते अनायास म्हणजे सहजतेनं तुम्हाला ते प्राप्त होईल. आहे की नाही? आणि ते सहजतेनं जेव्हा प्राप्त होते, त्यावेळेस मग ते दृढ व्हायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही. आहे की नाही? मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? सत्य आहे, तर सत्यासोबत राहा. तर मग काय सांगितलंय? 3 प्रकारचे सत्य सांगितलेले आहेत. ज्ञान, भक्ती आणि कर्म. आता गुरुजी तर काय म्हणतात गुरुदेव, की तसं सत्य तर एकच आहे, परंतु तरीही पण त्याचे आपण 3 अभिव्यक्तीच्या दृष्टीनं जर आपण 3 विभाग केले, तर ज्ञान, भक्ती आणि कर्म. तर ह्यामध्येच गुरुदेव काय म्हणतात, की भक्ती जी आहे तिला तुम्ही पकडा.
कारण या सर्वांमध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. कशामुळे श्रेष्ठ आहे? कारण भक्ती ही फलस्वरूप आहे. भक्ती कशी आहे? फलस्वरूप आहे. ज्ञान प्राप्ती भक्ती असेल तरच होते. कर्म भक्तीशिवाय कर्म साध्य होत नाही. कारण भक्ती ही फलस्वरूप आहे. म्हणून भक्तीचा जो आहे त्याचा अवलंब करा. ह्या 3 सत्यापैकी भक्तीला तुम्ही प्राधान्य द्या. म्हणजे काय होईल? ती तुमच्यामध्ये दृढ होईल. मग मग काय काय करायचं? तर हे सगळं करण्यासाठी, हे सगळं होण्यासाठी काय करायचं आहे? तर भक्तीविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग भक्तीविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर भक्ती म्हणजे काय? हे समजणं आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे की नाही? तर भक्तीमध्ये कसे 4 वर्ण सांगितलेले आहेत. भ, भ म्हणजे काय? जे भरण पोषण करते ती भ. क, क म्हणजे ती सुखदायक आहे, ज्ञान देते आपल्याला, म्हणून क. त म्हणजे आपल्याला तारून नेते. कुठल्याही आपल्या सगळ्या जीवनातल्या सगळ्या काय जे काय असेल त्याच्यामध्ये आपल्याला तारून नेते. आणि ई म्हणजे काय? ती शक्ती संपन्न आहे. म्हणजेच जेव्हा आपण भक्ती प्राप्त करतो त्यावेळेस आपलं भरण पोषण होते, ज्ञान प्राप्ती होते, सगळ्या ह्याच्यातून आपण तरून जातो आणि आपण शक्ती संपन्न बनतो. म्हणून भक्तीचा अवलंब करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आड येणार जे आहे तो म्हणजे अहंकार. तो आपल्याला पगळला पाहिजे. मग त्यासाठी काय करा म्हणून सांगितलेलं आहे? तर तप करा, तपस्या करा. आणि तपस्या करण्यामध्ये साधना आहे आपली, आहे की नाही? ही साधना नियमित करा. आणि अशा प्रकारची तपस्या करा. तुम्ही करणारा व्यापार जो आहे तो पण तपस्या आहे. आपण जे काही भोग करतोय आपण ती पण तपस्या बनते. भोजन ही सुद्धा एक तपस्या आहे. आपलं बोलणं, आपण जे बोलतो ती पण एक तपस्या आहे. आपले विचार आणि ज्ञान हे सगळं काय आहे? तपस्या आहे. मग त्यासाठी काय सांगितलंय? योगी बना, है की नाही? जेव्हा आपण योगी बनतो त्यावेळेस मग आपल्यातली जी भक्ती आहे ही भक्ती काय आहे? दृढ बनते. मग आता ह्यासाठी काय सांगितलंय? तर 3 प्रकारचे कर्म करा म्हणून सांगितलं. हे कर्म सोडू नका. बाकीचे कर्म सोडा, पण हे 3 कर्म नका सोडू. तर पहिलं सांगितलेलं आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? सगळ्यांविषयी समभाव असणं म्हणजे यज्ञ आहे. आणि सामूहिकरित्या जी आपण कृती करतो ती यज्ञामध्ये परिणत होते, कारण तिथे समभाव असतो. नंतर दान करा. ज्याला ज्याला गरज आहे, जो गरजू आहे त्या गरजूची मदत करणं म्हणजे दान आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे तप करा. तप करण्यामध्ये आपण जेव्हा त्याग करतो तर त्याग करत असताना कशाचा त्याग करायचा? तर विषय त्याग. आपले ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांचा त्याग करा. त्याग करा म्हणजे काय करा? तर त्याच्याविषयी जो आपल्यामध्ये ज्वरी भाव असतो, ज्वर असतो, तो ज्वर त्यागा. याचा अर्थ काय? आपल्याला कोणाकडे बघायचंच नाही, काय ऐकायचंच नाही असा अर्थ नाहीये. किंवा तोंडानं पण काही बोलायचं नाही असा अर्थ नाहीये त्याचा. तर त्याच्यामध्ये जो ज्वर असतो तो ज्वर आहे, तो त्याचा त्याग करा. त्यानंतर संघ त्याग करा. म्हणजेच वाईट व्यक्ती आहेत, ज्या अनाचारी आहेत, दुराचारी आहेत, त्यानंतर द्वेष्टी आहेत, तर अशा लोकांचा संघ आहे तो संघ त्याग करा असं सांगितलेलं आहे की नाही? आणि मग दूर कशापासून राहायचं? तर काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश आणि बुद्धिनाश. काम, क्रोध, मोह, मद ह्याच्यापासून आपण दूर राहायचं. काय होतंय? काम मध्ये रममान झालो तर स्मृतिभ्रंश होतो. क्रोध आला तर मग आपल्या पूर्ण बुद्धीचा नाश होतो. आणि मोह सुद्धा बुद्धी नाश करते. मग त्यामुळं ह्यापासून
दूर राहा, ह्याचा त्याग करा असं सांगितलेलं आहे की नाही? मग हा त्याग केल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर आणि पुन्हा पुन्हा काय करायचं हे सांगत असताना काय सांगितलं, की अव्याहत भजन करा. म्हणजेच जो ईश्वर आहे, जो गुरु आहे, त्याचंच भजन, त्याच्याच विषयी चिंतन, त्याचंच मनन आणि पूर्ण जीवनामध्ये तोच आहे, त्याच्याविषयी दुसरा, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. हा भाव आपल्यातला वृद्धिंगत झाला म्हणजे आपल्यामध्ये काय घडून येते, तर अव्याहत भजन घडून येते. आणि ते केल्यानंतर आपली जी भक्ती आहे ती भक्ती दृढतेकडे जाते. आणि मग दृढते केल्याकडे गेल्यानंतर त्याच्यापासून होणारे सगळे जे काय फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत, ते आपल्याला पूर्णपणे मिळतात, आहे की नाही? म्हणून मग आपण मग मग काय सांगितलेलं आहे, की आपण असे बनलो पाहिजेत, की तीर्थी म्हणजे तीर्थस्थान जे आहे ते आपल्यामुळं झालं पाहिजे. ज्या ठिकाणी अशी ज्ञानचर्चा होती, त्याला आपण तीर्थस्थान म्हणतो. म्हणजेच तीर्थी किंवा जे प्रेमी आहेत, ती ज्ञानचर्चा करतात, जे प्रेम अभिव्यक्त करतात, तशा प्रकारचं प्रेम आपल्यामध्ये दृढ झालं पाहिजे. जसे शास्त्रे आहेत, तर शास्त्री लोक काय करतात, ते शास्त्राचं अनुसरण करतात. आपल्या जीवनामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं सगळं ज्ञान आपल्या जीवनामध्ये अनुसरतात. तर तसंच जसं शास्त्री जो आहे, तो आपल्या जीवनात शास्त्र उतरवतो, तसंच आपण भक्त आहोत, तर हे प्रेमाचे जे 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 काही आपल्याला सांगितलेलं आहे, ते सगळं आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं पाहिजे. आणि मग हे सगळं केलं आपण, तर काय होते माहिती का? तर सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. कुठल्याही काही कशाचीही कमतरता नाही पडत. सगळीकडे आनंदी आनंद होतो. आणि तो आनंदी आनंद कसा आपल्या भोवताली परिसरामध्ये किंवा जिथे भक्त गेला त्या ठिकाणी तो काय करतो, तिथे जर समजा काही दुःखाचं वातावरण असेल, काही जडत्व असेल, तर ते हलकं करतो आणि त्या ठिकाणी आनंद, प्रसन्नता हे सगळं पसरवायला लागतो. कारण त्याच्या त्याच्या पूर्ण अस्तित्वामध्येच ते सगळं आलेलं असते. आणि म्हणून मग तो काय, आपणही आनंदी असतो, इतरांनाही आनंदी करतो. सगळ्या समाजाला, सगळ्या मानव जातीला तो आनंदी करतो. आणि मग ह्यामुळं नुसती मानवजात किंवा इथे आहेत एवढे माणसंच आनंदी होत नाहीत. तर या ठिकाणी असलेले प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यानंतर पक्षी आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत, हे सगळे जण आनंद पावतात. आणि ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो. आणि त्याचबरोबर देवता जे आहेत, तर ते देवता सुद्धा आनंदी होतात. ते नृत्य करायला लागतात. आपले पितृ आहेत, जे आपले पूर्वज आहेत, ते पूर्वज सुद्धा आनंदित होतात आणि त्यांना सद्गती प्राप्त होते. यक्ष आहेत, गंधर्व आहेत, देवता आहेत, हे आनंदानं नृत्य करायला लागतात. म्हणून भक्त ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी फक्त आनंदी आनंदही होतो. दुसरं काहीच नसते. आनंदाशिवाय दुसरं काहीही नसते. म्हणून ही भक्ती जी आहे आपल्या जीवनामध्ये आपण अनुसरली पाहिजे. तर मग आता ही आपण भक्त झालेलो आहोत. भक्ती आपल्यामध्ये आलेली आहे आणि आपण दृढता त्याची आलेली आहे. तर काय होतंय, की ह्याची अभिव्यक्ती जी आहे ती समाजामध्ये होते. पण अभिव्यक्ती होत असताना जरी समजा भक्ती आपल्यामध्ये दृढ झालेली असेल, आपल्याला काही मग आपण त्यामध्ये तृप्त आहोत, आनंदी आहोत, प्रसन्न आहोत, हे सगळं काही आहे. पण त्याची जी अभिव्यक्ती आहे, ती वेगवेगळ्या प्रकारे होते. आणि मग त्या ठिकाणी सांगितलंय, की 11 प्रकारच्या भक्तीच्या अभिव्यक्ती आहेत. आणि त्या कशा आहेत? सूक्ष्मतम आहेत. तर सुरुवातीला काय होते, आपल्यामध्ये भक्तीचा उदय झाला, तर सुरुवातीला काय होते, गुण महात्म्यासक्ती. म्हणजे आपल्या गुरुदेवांविषयी आपण त्यांचंच गुण महात्मा आपण करतो, त्यांचेच गुण आहे त्याचे वर्णन करतो, त्याच रूपामध्ये आपण, त्याच गुणांमध्ये आपण राहतो. त्यानंतर ते रूप, त्यांच्याच रूपाचं वर्णन करायला लागतो आणि त्याच्यामध्ये आसक्त व्हायला लागतो आपण.
आणि मग त्याच्यामध्ये आसक्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये एवढे आसक्त होतो आपण, की मग आपोआप पूजा घडायला लागते. पूजा म्हणजे काय? पूजासक्ती. पूजासक्ती म्हणजे काय? आपल्यातलं जे पूर्णत्व आहे, आपल्यामधला जो पूर्णत्वाचा भाव आहे, तो भाव आपल्या गुरूंना अर्पण करणं, ईश्वरांना अर्पण करणं म्हणजे पूजा. आणि हे कसं होतंय? आपोआप घडायला लागते. पूजा ही व्हायला लागते. सुरुवातीला आपण गुणमहात्म्य करतो. गुणमहात्म्याच्या नंतर मग त्याच्याच रूपाचं वर्णन करायला लागतो आणि रूपाचं वर्णन केल्यानंतर त्याच्याही आपण दृढतेमध्ये गेलो, आत खोलीमध्ये गेलो, तर मग पूजा घडायला लागते. पूजा करायची गरज नाही पडत. ती पूजा घडायला लागते. आणि पूजेमध्ये जेव्हा आपली आतमध्ये आपण पूर्ण खोलवर जातो त्याच्या आतमध्ये, त्यावेळेस मग त्याचंच स्मरण यायला लागतं. गुरुदेवांचं स्मरण, ईश्वराचं स्मरण आपल्याला नेहमी त्याला आठवण करायची गरज नाही. एवढ्या सूक्ष्मतेमध्ये आपण आतमध्ये जातो आणि मग स्मरण त्याचंच. त्यानंतर पुढे मग त्याच्याही सूक्ष्मतेमध्ये जेव्हा जातो, त्या स्मरण सुद्धा करण्याची गरज नाही. आपण दास्य बनतो. म्हणजेच मग आपल्या गुरुदेवांनी, आपल्या ईश्वरांनी जी कार्य आपल्याला दिलेली आहेत, तर ती काम आपण अगदी सहजतेनं आपलं परम कर्तव्य समजून ती कामं करायला लागतो. म्हणजेच तिथे भाव काय असतो, की मी दास आहे आणि ते माझे गुरु आहेत. जसं मालक आणि नौकरचं जे असं असते, की नौकर काय करतो? मालकाने जे सांगितलेलं आहे ते काम करतो. तसंच मग हे जे काम आहे, मग मी ह्या पृथ्वी तलावर आलेलो आहे. माझा जो जन्म झालेला आहे. मग मला काहीतरी विशिष्ट काम करण्यासाठी इथे पाठवलेलं आहे. आणि ते ईश्वरीय काम, ते गुरुचं काम जे आहे, ते मी करतो आहे. अशा प्रकारचा भाव जेव्हा येतो, त्यावेळेस मग दास्यामध्ये आपण आसक्त होतो. आणि त्याच्याही सूक्ष्मतेमध्ये जेव्हा येतो, तेव्हा मग सखासक्ती येते. सखासक्ती म्हणजे तो आणि मी दोघं मित्र आहोत. काय होतंय? दास्यासक्तीमध्ये जर आपण तिथेच राहिलो आणि त्याच्या अजून खोलवर जर नाही गेलो, तर त्याच्यामध्ये एक थोडीशी दुरी असते. थोडासा एक त्याला काय म्हणतो आपण दूरत्वाचा भाव असतो. तो तो थोडा दूर आहे, मी जवळ आहे. माझ्यापेक्षा थोडे दूर आहेत. असा भाव असतो. पण जेव्हा सख्या शक्तीमध्ये होतो, तर तो भाव मिटून जातो. आणि तो भाव मिटल्यानंतर मग तो माझा सखा आहे. आणि मग सख्याचं काम आपण करायला लागतो. अशा पद्धतीनं जेव्हा आपण ह्या भक्तीमध्ये अखंड बुडून जातो, मग त्याच्यानंतर अजून सूक्ष्मतेमध्ये गेल्यानंतर वात्सल्यासक्ती. म्हणजेच आपण त्याला बालरूपामध्ये, आपल्या गुरुला, आपल्या ईश्वराला बालरूपामध्ये आणि मग त्याच्यावर आई जसं प्रेम आपल्या लहान मुलावर करते, आपल्या मुलावर करते, तशा पद्धतीचं प्रेम, तशा पद्धतीची भक्ती आपली अभिव्यक्त व्हायला लागते. आणि मग तिथे काय होते? सखाभाव मिटतो, दास्याभाव मिटतो आणि वात्सल्य भाव आपला दृढ व्हायला लागतो. आणि मग वात्सल्य भाव दृढ होत असताना त्या ठिकाणी काय होते माहिती का? आई काय करते? तर काही आपल्या मुलाच्या झालेल्या चुका आहेत त्याच्यावर पांघरून घालते. ती त्याला 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 काय प्रोटेक्ट करायला लागते. तर मग हे प्रोटेक्शन सुद्धा नाही झालं पाहिजे. यासाठी जेव्हा आतून आपण अजून खोलवर जातो, तेव्हा कांतासक्ती. कांतासक्ती म्हणजे काय? भागीदारी. जे ईश्वरीय काम आहे, ते ईश्वर गुरुचं काम आहे, ते ईश्वराचं आणि गुरुचं काम आहे, त्याच्यामध्ये मी भागीदार आहे. आणि ती भागीदारी जी आहे आपल्याला, ती भागीदारी जी आहे, ती आपल्यामध्ये दृढ व्हायला लागते. मग हे माझंच काम आहे, माझा पण भाग आहे, माझा पण सहभाग आहे याच्यामध्ये. अशा भावानं आपण ते काम करायला लागतो. आणि मग ती जेव्हा आपल्याला दृढ व्हायला लागते, तर जेव्हा कांतासक्तीमध्ये आपण दृढ होतो, त्यावेळेस मग आत्मनिवेदनासक्ती येते. मग आपल्या आतून त्याचं निवेदन व्हायला लागते. म्हणजे निवेदन म्हणजे काय? जसं आपण नैवेद्य दाखवतो, तर नैवेद्याचा जो भाव असतो आपल्यामध्ये, की तोही खातो, मीही खातो आणि सर्वजण तृप्त होतात. अशा प्रकारचं आत्मनिवेदन आपण करायला लागतो आणि त्या आसक्तीमध्ये आपण दृढ व्हायला लागतो. आणि मग आत्मनिवेदनामध्ये जेव्हा आपण दृढ होतो, त्याच्यानंतर मग
तन्मय होतो. तन्मय म्हणजे काय? तो आणि मी वेगळे नाहीयेत. मग इथे भाव काय येतो? गुरु, ईश्वर आणि मी एकच आहोत. मग गुरु कुठे आहे? तर मीच माझ्याच मध्ये गुरु आहे. ईश्वर कुठे आहे? माझ्यामध्येच आहे की नाही? आणि मग मी जे काही काम करतो ते ईश्वरीय काम होऊन जाते, ते गुरुचं काम होऊन जाते. मग कुठल्याही त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची जी त्याला काय म्हणतो अहंकार आहे, मीपणा आहे, की मी करतोय हे राहत नाही. तर कसं आहे ते तन्मय होऊन जातो आपण, त्याच्यामध्ये एक होऊन जातो. आणि मग हे तन्मयतेमध्ये काही वेळेस काय होते, की आपण तन्मय झालो तर मग त्या भक्तीमध्ये थोडासा त्याला काय म्हणतो आपण लेझीनेस येतो. आणि तो जो आहे तो घालवण्यासाठी मग परम विरहासक्ती, मग विरह. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की भक्ती ही विरहाशिवाय दृढ होत नाही. म्हणजे थोडीशी आपल्यामध्ये विरह येतो. आणि तो विरह जेव्हा आपण त्याच्यामध्ये हे करतो, तेव्हा ह्या भक्तीच्या अभिव्यक्तीमध्ये आपल्या दृढता येते. आणि ही दृढता जेव्हा आपल्या मध्ये येते, त्यावेळेस मग आपण गुरु, ईश्वर आणि मी एक होऊन जातो. मग तिथे कुठलाही अद्वैत भाव राहत नाही. मग व्यवहारामध्ये, तुमच्या कर्मामध्ये, तुम्ही जे करता, तुम्ही करणारी साधना असेल, तुम्ही करणारा सत्संग असेल, तुम्ही करता ती सेवा असेल, आणि तुम्ही करता ते जे काही तुम्ही सगळं करता ते कसं होऊन जाते? ईश्वरीय होऊन जाते आणि गुरुच्या ह्याच्यासारखं होऊन जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे. काय होते माहिती का? गुरुच्या सानिध्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहजतेनं व्हायला लागतात. तिथे अभिमान टिकत नाही, तिथे दंभ टिकत नाही, आहे की नाही? आणि मग हे जे आसक्ती आहेत, ह्या सूक्ष्मतेमध्ये जाणाऱ्या ज्या आसक्ती आहेत, त्या सहजतेनं आपल्या जीवनामध्ये पार पडायला लागतात. म्हणून आपण भक्ती सूत्र जे आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. तर मग हे भक्ती सूत्र सांगण्यासाठी जे नारद काय म्हणतात, की हे जे आहे हे मी सांगत नाहीये, तर हे काय आहे? शिवाचं अनुशासन आहे. शिव जे आहे त्याचं अनुशासन आहे. त्यांनीच जे सगळं हे केलेलं आहे ते मी फक्त सांगतो आहे. मग आता या भक्तीच्या ह्याच्यामध्ये जे कुमार आहेत, व्यास आहे, शुक आहे, शांडिल्य आहे, गर्ग आहे, विष्णू आहे, कौंडिन्य आहे, त्यानंतर वारुण्य आहे, बली आहे, हनुमंत आहे, बिभीषण आहे, हे जे अधिकारी आहेत ह्या भक्तीचे, ह्या सगळ्यांचं सुद्धा एकच मत आहे. म्हणून भक्ती आणि प्रेमी आहेत ते कसे असतात? एकमती असतात. ज्ञानी कसे आहेत? अनेकमती आहेत. ज्ञानी लोकांमध्ये मतभेद असतात, पण प्रेमी जो आहे, जो भक्त आहे, त्याच्यामध्ये काय असते? एकमत असते. आणि हे एकमत झाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये ही भक्ती जेव्हा दृढ होते, त्यावेळेस मग आपलं जीवन जे आहे ते पूर्णपणे सफल होते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ह्या भक्ती सूत्रांचा अवलंब केला पाहिजे. जय गुरुदेव.